बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता पुढच्या वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। 3 दिवसांपासून वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरीच्या हर्णे बंदरातील बोटी किनाऱ्यावर घ्यायला सुरुवात झालेली आहे। एकीकडे समुद्रात जाऊनही मासे मिळत नाहीत मच्छीमार, त्यामुळे आर्थिक अडचण सापडलाय। दुसरीकडे वादळी वाऱ्यामुळे मासेमारी संकटात आली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यात थंडीचा कडाका वाढलाय। गेल्या काही दिवसांपासून थंडी पडत असल्याने थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण मिळतंय, त्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने साठा करून ठेवण्यासाठी 30 दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचं लक्ष्य ठेवलंय। सरकार रब्बी हंगामात हा गहू खरेदी करणार आहे। हे लक्ष्य गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 लाख टन कमी आहे। अहिल्यानगर बाजार समितीत डिसेंबर 2024च्या पहिल्या आठवड्यापासून लाल आणि सफेद तुरीची आवक होतीये। 8,000 रुपये प्रति क्विंटल असलेल्या तुरीला सरासरी 6 ते 7 हजारांचा भाव मिळाला। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून तुरीचे दर 2 ते 3 हजारांनी घसरल्याने शेतकऱ्यांची निराशा झालेली आहे। सांगली जिल्ह्यातील जत, कवठे महाकाळ आणि मिरज तालुक्यातील म्हैसाळ सिंचन योजनेचं नव्या वर्षातील पहिलं आवर्तन सुरू आहे। खासदार विशाल पाटील, माजी मंत्री सुरेश खाडे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत हे पहिलं आवर्तन सोडण्यात आलं। महाड तालुक्यातील वरंध गावात ट्रॅक्टर उलटला आणि एकाचा मृत्यू झाला। सतीश देशमुख नामक इसम ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतातून वरंध गावाकडे जात होता। यावेळी रस्त्यालगतच्या नाल्यात ट्रॅक्टर उलटला आणि अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये चटईच्या कंपनीत काम करणारा तरुण मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर रिव्हॉल्वर विकत होता। ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली। त्याच्याकडून मेड इन तैवान लिहिलेलं रिव्हॉल्वर जप्त करण्यात आलंय। कराडमधून कर्नाटक राज्यात पळून जाणाऱ्या सराई चोरट्यांना वडूज पोलिसांनी ताब्यात घेतलाय। सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात त्यांच्या विरोधात एकूण 7 गुन्हे दाखल आहेत। कटरा श्रीनगर रेल्वे मार्गावर आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे। या वंदे भारतचं रेल्वे बोर्डानं अनावरण केलं। लवकरच जम्मू ते काश्मीर दरम्यान पहिली रेल्वे सेवा सुरू होणार आहे। आज रामलल्लाच्या प्रतिमेचा पहिला वर्धापन दिन आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अभिषेक करणार असून भव्य सोहळ्यात देशभरातील संत सहभागी होणार आहेत। संभलमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई सुरूच आहे। दगडफेक करणाऱ्या आणखी 2 जणांना पोलिसांनी अटक केली। 24 नोव्हेंबरला झालेल्या हिंसाचारानंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते। दिल्लीच्या एनसीआरमध्ये कडाक्याच्या थंडीसह धुक्याचा दुहेरी फटका बसतोय। दिल्ली, नोएडा, गुरुग्राममध्ये दाट धुकं पसरलं आहे। प्रयागराजची एक तरुणी आहे, तिथं राहणारी एक तरुणी आहे, तिनं बँकॉकमध्ये जाऊन विक्रम केलाय। 13,000 फूट उंचीवर महाकुंभाचं ध्वजारोहण तिथं बँकॉकमध्ये केलेलं आहे। प्रयागराज महाकुंभ मेळ्यात भव्य लेझर शोचं आयोजन करण्यात आलं। लेझर शोद्वारे महाकुंभ आणि प्रयागराजची गाथा दाखवण्यात आली। तेरा जानेवारीला महाकुंभ सुरू होतोय। महाकुंभच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। वाराणसीतील काशी विश्वनाथ धामच्या 2 किलोमीटर परिसरात मांस आणि मच्छीला म्हणजेच माशांना बंदी घालण्यात आली आहे। जे नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर FIR नोंदवला जाणार आहे। जनस्वराज्य पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांना नोटीस पाठवण्यात आली। प्रशांत किशोर यांनी BPSCवर आरोप केले होते। नोटीस पाठवून त्यांना उत्तर देण्यास सांगण्यात आलंय। उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये 2 गटात किरकोळ वाद झाला होता। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं। हाणामारीत अनेक जण जखमी झाले। हाणामारीची घटना CCTVत कैद झाली आहे।
छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडीच्या हल्ल्यात गावकरी जखमी झाले. सैनिकांना लक्ष्य करण्याकरता आयईडी बॉम्ब पेरण्यात आले होते. झारखंडमधील गुमला इथं नक्षलवाद्यांचा मोठा कट फसला. पोलिसांना उडवण्यासाठी ठेवलेला आयईडी बॉम्ब जप्त करून निकामी करण्यात आला. मध्य प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या नराधमांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. आरोपी शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढत असल्यानं पोलिसांनी त्याला चांगला चोप दिला. मध्य प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये मुलींची छेड काढणाऱ्या नराधमांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. आरोपी शाळकरी विद्यार्थिनींची छेड काढत असल्यानं